नाश्त्याला तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहेत तर एकदा बनवून बघा नाशिकचे सुप्रसिद्ध कढी वडे, जे बनतात अगदी कमी वेळेत पण चव कधीच विसरू शकणार नाही। हे कढी वडे बघितल्यानंतर तुम्ही आजच बनवाल एवढं मात्र नक्की आहे। चला तर मग जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही अजून आपले हे मराठी फूड कल्चर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील। नमस्कार, मी सरोज, मराठी फूड कल्चर मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। कढी वड्याच्या रेसिपीसाठी सगळ्यात आधी मी 4 बटाटे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। इकडे बटाटे शिजतात तोपर्यंत आपण स्पेशल आपली महाराष्ट्रीयन कढी बनवून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण कढीसाठी हिरवी मिरची अद्रकचं वाटण करून घेणार आहोत। तर त्यासाठी मिरच्या घेतल्या 3, एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचे तुकडे घेतले। सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे, मस्त टेस्ट येते कोथिंबीरची कढीला। आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता नेक्स्ट कढीसाठी थोडंसं घट्ट आणि थोडंसं आंबूस असं दही घ्यायचं। तर इथे मी हे 1.5 वाटी दही घेतलंय कढीसाठी आणि यात आपण 3 टेबलस्पून बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालणार आहोत। आता यामध्ये गुठळ्या राहू नयेत म्हणून रईने हे व्यवस्थित फेटून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या राहणार नाहीत। यात आपल्याला 1-2 ग्लास पाणी ऍड करून घ्यायचे आणि पुन्हा रईने हे फेटून घ्यायचे सगळं। एक 2 ते 3 मिनिट हे असंच आपल्याला करत राहायचंय, म्हणजे सगळं मिश्रण यात एकजीव होतं। तर दही आणि बेसन व्यवस्थित इथे एकजीव झालेलं आहे। आता कढीला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी कढईत तेल घ्यायचंय, साधारण 1.5 टेबलस्पून। तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी इथे छान तडतडू द्यायची आहे। मग जिरं घालायचंय अर्धा चमचा। जिरं ही व्यवस्थित फ्राय झाल्यावर जे आपण मिरचीचं वाटण केलं होतं ते इथे या फोडणीत ऍड करून तेलात परतवून घ्यायचंय। मी इथे कढीला तेलाची फोडणी दिली आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपातही कढी बनवू शकता। आता आपल्याला कढीमध्ये आवर्जून घालायचा जो पदार्थ आहे तो म्हणजे कढीपत्ता, कारण कढीपत्त्यामुळे खूप छान टेस्ट येते कढीला। कढीपत्ता छान परतवल्यानंतर हळद घालायची आपल्याला 1 पाव चमचा। हळद मिक्स करून झाल्यावर यामध्ये कढीचं मिश्रण घालायचं आहे, पण इथे गॅस फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे। कढीसाठीचं मिश्रण या फोडणीत टाकल्यानंतर भांड्यात थोडंसं आणखी पाणी घालून यात आपल्याला हे ऍड करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे मी जवळपास 2 ते 2.5 ग्लास पाणी मी कढीसाठी घेतलेलं आहे। तसं पाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार, म्हणजे कढी तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इकडे कढी उकळते तोपर्यंत कंटिन्यू आपल्याला इथे हलवत राहायचंय कढीला, म्हणजे कढी आपली फुटत नाही। आता मीठ टाकून घेऊ चवीनुसार। एक 6 ते 7 मिनिट आपल्याला कढी इथे कमी गॅसवर व्यवस्थित उकळून घ्यायची आहे, कारण कढी जितकी जास्त उकळू दिली ना तितकी ती चवीला छान लागते। आता शेवटी कोथिंबीर घालूयात। तसं आपण वाटण बनवताना सुद्धा कोथिंबीर घातली होती। मस्त रंग आलेला आहे आपल्या कढीला। तर मस्त चविष्ट अशी कढी इथे आपली बनवून तयार आहे आणि बटाटे पण आपल्या इकडे छान शिजवून झालेले आहेत। त्याचे मी आधी साल काढून घेतलेले आहेत। आता या बटाट्यांना आपल्याला मॅश करून घ्यायचे, किंवा तुम्ही आपल्या सुरीने सुद्धा कट करून घेऊ शकतात, काहीच हरकत नाहीये। खूप बारीक असं मॅश करून घ्यायचं नाही, थोड्या बटाट्याच्या फोडी राहू द्यायच्या आहेत। आता आपली ही बटाट्याची भाजी छान चविष्ट होण्यासाठी एक छोटंसं वाटण मी इथे बनवून घेणार आहे। तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 चमचा धने, थोडंसं जिरं घेणार आहे, त्यानंतर मस्त हिरवीगार कोथिंबीर। हे बघा जराही पाणी न टाकता हे सगळं वाटण मी मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। आता भाजीसाठी वाटण आपलं बनवून झालेलं आहे। आता या वड्यासाठी ही भाजी आपण परतून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी कढई घेते, त्यात 1.5 टेबलस्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावर मोहरी घेतली, त्यानंतर जिरं घ्यायचं आहे, छान तडतडू द्यायचं आहे मोहरी आणि जिरंला। त्यानंतर कढीपत्ता सुद्धा आपल्याला इथे जिरं मोहरी सोबत फ्राय करून घ्यायचं आहे। आणि मग आपण जे मिक्सरमधून वाटण केलं होतं ते वाटण आता इथे आपल्याला फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे। एक 15 ते 20 मिनिट हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे आपण ऍड करणार आहोत हिंग, पाव टीस्पून, त्यानंतर हळद घेते मी 1/2 टीस्पून, मिक्स करत परतवून घ्यायचं आहे। आता जे बटाटे आपण उकळून मॅश करून घेतले होते ते बटाटे आपण इथे या फोडणीत टाकून मिक्स करून घेणार आहोत।
आपण कढी पकोडा किंवा कढी वड्यासाठी जी भाजी करताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे बटाटे वडे शिजताना खूप जास्त गार असं होऊ द्यायचं नाही आहे. फक्त थोडे बटाटे मऊसर शिजले पाहिजेत. अशा थोड्याशा बटाट्याच्या फोडी वड्यात असल्या की तो वडाही खायला खूप छान लागतो. खूप जास्त नाही, एक 4 ते 5 मिनिटच लागतात या बटाट्याच्या भाजीला. आता मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. मिक्स करून झाल्यावर आपल्याला इथे कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे भाजीत. तर कढी वड्यासाठी बटाट्याची भाजी इथे आपली बनवून तयार आहे. ही भाजी आपल्याला थोडीशी थंड होऊ द्यायची आहे. तोपर्यंत आता बघूयात आपण वड्यासाठी बॅटर कसं बनवायचं आहे ते. तर बॅटर बनवण्यासाठी मी एका पातेलीत बेसन घेणार आहे. साधारण 3 मोठे चमचे म्हणजे 2 वाटी बेसन. हळद घ्यायची आहे 1/2 टीस्पून. मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. मग खाण्याचा सोडा घ्यायचा आहे आपल्याला चिमूटभर. आता काय करायचं, थोडं थोडं पाणी ॲड करत वड्यासाठी आपल्याला इथे बॅटर बनवून घ्यायचं आहे. हातानेच भिजवून घेते मी हे बॅटर, म्हणजे गिठोळ्या राहणार नाहीत. नेहमीची भाजी बनवतो ना त्यापेक्षा थोडंसं पातळ राहू द्यायचं आहे बॅटर. हे बघा मी तुम्हाला दाखवते, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे बॅटरची. तर कढी वड्यासाठी बॅटर बनवून झालेलं आहे. कढीसुद्धा आपली इथे बनवून झालेली आहे. आता आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर इकडे तेल गरम होतं तोपर्यंत आपण काय करणार आहोत, वड्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेऊ. म्हणजे बटाटे वडे आपल्याला लहान मोठे कसे करायचे त्यानुसार आपण ते हे गोळे बनवून घ्यायचे आहेत आधी. तर इथे मी भाजीचे गोळे बनवून घेतलेले आहेत. हे बघा अशा पद्धतीने. आता तेल गरम झाल्यानंतर एक एक बटाट्याचा वडा आपल्याला तेलात सोडायचा आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला 4 ते 5 मिनिट हे वडे तळून घ्यायचे आहेत हळूवारपणे. एक साईड तळून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने आपण हा वडा तळून घ्यायचा आहे. छान सोनेरी रंगावर आपल्याला हा बटाटा वडा तळून घ्यायचा आहे. हे बघा मस्त खुसखुशीत तळला गेलेला दिसतोय आपला बटाट्याचा वडा. आता आपण याला बाहेर काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने लागतील तसे हे बटाट्याचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता वडे म्हटले की मिरची तर लागणारच आहे. तर त्यासाठी मी इथे छान गरम गरम तेलात मिरचीसुद्धा तळून घेणार आहे. तर ऑलमोस्ट इथे आपली कढी पकोडा किंवा कढी वड्याची डिश बनवून तयार आहे. आता आपण ही डिश सर्व करून घेणार आहोत. मस्त गरमागरम दह्याची महाराष्ट्रीयन कढी, त्यात बटाट्याचे वडे, त्यावर कांदा कोथिंबीर, छान बारीक पिवळी शेव आणि मिरची. भारीच बेत झालेला आहे. नाश्त्यासाठी किंवा रविवारी काहीतरी पोटभरीचा मेनू जर करायचा असेल ना तर कढी वडा किंवा कढी पकोडा एक मस्त ऑप्शन आहे. तर झटपट होणारी कढी पकोडा किंवा कढी वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आता वड्याचीच रेसिपी बघतोय तर अगदी तोंडात टाकल्यावर विरघळेल असा मऊ लसलशीत दही वडा कसा बनवायचा याची रेसिपी मी आय बटनला शेअर केलेली आहे. तर तुम्ही ती सुद्धा ट्राय करू शकता.